बघत आलोय. आमच्या घराकडे मामी यायच्या किंवा घरातल्या यांच्या कोणीतरी यायचं, मामांना फिट आलंय म्हणून सांगत यायचं. पप्पा यायचे इकडं आणि त्यांचे काय काय इतक्या वेळा बघितलंय तर एवढ्या वेळा मामांनी त्यांना अगदी मरणाच्या दारातून असं बाहेर आणलंय हे मी माझ्या डोळ्याने बघितलंय. एवढी वर्ष साथ द्यायची हे खरोखर म्हणजे साध्या कृपा असल्याशिवाय, मामांच्या कृपा असल्याशिवाय एवढं शक्य होत नाही, कुणालाही साध्य झालं ना. त्याविषयी फक्त आईच्या मागणीमुळे त्याला ते आईनं कोड्यातच टाकल्यासारखं झालं आमच्या त्या आईनं. तुझ्या शब्दाखातर मला त्याने जगवलं. आईच्या शब्दाखातर त्यावेळी तू नेलं होतं, त्यावेळेला तू मानत होता आमच्या आई वडिलांनी मामा. त्यावेळी तुमचं घर तिकडं ह्याच्यावर मळ्यामध्ये होतं. मग त्याच तुमच्या भागामध्ये त्या आई आम्हाला घेऊन आले. माझे काही नव्हतं ते पण आई वडिलांचे होते. त्यांनी मागणी केली की याला काय ते कर बाबा, बघूया म्हणाला. बघूया म्हणजे चांगलंच बघितलं त्यांनी, शेवटपर्यंत अजूनपर्यंत बघत असेल. आता तुम्हीच विचार का, आधार दम्याचा विकार कमी होतोय नाहीच. 15 दिवस जाऊ देच नाही, फिट आली की कायम दवाखान्याला तर नेता. काय दवाखान्यात सहज दाखवायचं तर 2000 शिवाय त्या परिस्थितीला तवाच्या 2000 शिवाय आम्हाला कधी नाहीच दवाखान्यात. गेलेलं डोळे आपोआपच 4 दिवस घरात आणि महिना दवाखान्यात काढल्यात आम्ही आयुष्य काढतो. नाही बघितलंय सोडा, मी अगदी डोळ्यानं बघितलंय ते. 4 दिवस घरात आणि बाकी कृपा म्हणून आम्ही आतापर्यंत हे दिवस बघत आलो. आणि पोरांची बी तेवढी भाऊमाच्यावर श्रद्धा आहे, पोरांची बी महिन्याला अमावस्या चुकवत नाही. तेच मला विचारायचं आहे, आता तुम्ही सेवा कशी करताय मामांची? आता म्हणजे तुम्ही आदमापूरला जाताय, आदमापूरला जायचं, दर्शन घ्यायचं, ही झाली सेवा. म्हणजे हे कपडे शिवायचे. दर अमावस्याला तुम्ही आदमापूरला जाताय? दर अमावस्याला जाते, जाऊन दर्शन घ्यायचं, प्रसाद घ्यायचा. मेन म्हणजे प्रसाद आंबील प्रसाद घ्यायचा. दर्शन म्हणजे काय, इथं आता बाळूमामाचं माझे आहेच. चालवलंय ते बाळूमामाने चालवलंय आणि काय विषय. आता ह्याला गेलं का नाही, ट्रॅक्स मधनं कवा जायला बघत नाही. का म्हटलं तर त्यांनी गडबड करतात, त्यांचं मनापासून दर्शन होत नाही म्हणून हिने ट्रॅक्स मधनं जात नाही. किती बी हे होऊन देत, मी बसनं जातो, बस नाही तो दर्शन माझं व्यवस्थित होत नाही ट्रॅक्स मधनं गेलो तर. बसनं मी बघितलं सगळं, बसमध्ये आता ट्रॅक्स जातात का नाही, पळवत न्यायचं, तिथे वा करायचे, ते लगेच बाहेर पडा. मी सरळ जाऊन याला नंबरलाच उभारतो. काय जवळजवळ ते 2-3 मजली बिल्डिंग सगळी भरलेली असते. पूर्ण नाही, ती गडबड नाही, ते काही नाही. एकदा जाऊन त्याच्यात उभारलं आणि दर्शन घेतोपर्यंत माझं जायचं, पुढे जायचं, काही करायचं. आणि इतकं आता की मला लघवीला आता सुद्धा 1 तासातून 2 वेळा ते लघवीला होत. पण त्या दिवशी इथून बाहेर पडलो, दर्शन घेतल्याशिवाय नाही वाटत तेवढं हेच आस्थाच आहे, तेवढे श्रद्धाच आहे तेवढी. इथून घरातून बाहेर पडलो की नाही, जायला नाही म्हटलं तुम्हाला 3-4 तास लागत असतील. 2-3 तास तरी पाहिजे. गाडी गावायला पाहिजे, त्यानंतर तिथं जाऊन मग दर्शन घ्यायला पाहिजे. तिथं 2-2 तास लागतात. 2-2 तास लागतात. तोपर्यंत लघवीला होतच नाही. सकाळी 8ला इथून बाहेर पडतोय की नाही, त्याच्यावर मला 1-2 वाजतात. नाही, श्रद्धा असते, दर्शन घेऊन बाहेर पडायला श्रद्धा असते. श्रद्धेशिवाय हे होत नाही, काहीतरी श्रद्धा आहे. दुखवा आणि यायच नाही, लावून घेतल्याशिवाय दुसरं काय नाही. आणि एकटे जातात, विचार एकटे जातात. असल्या आजारी असताना काय म्हणजे कधी पेटेल काय माहित नाही, किंवा काहीच नाही, कायच नाही. काळजी करायचं आम्हीच, काहीतरी मोडतो तो हाय की. फक्त इथं 1 कप चहा पिला का नाही, दर्शन घेऊन बाहेर पडून मग प्रसाद आला. प्रसाद म्हणजे पहिले आंबील घ्यायची पहिल्यांदा, ते पण नम्राने. मग प्रसाद आंबील घ्यायची आणि मग बाकीचं मग प्रसाद. आईंची मामांच्यावर श्रद्धा होती, भयंकर मानत होता असं सांगत होते.
की नायकू ह्यो हा 3 गावचा मंत्री. नायकू होय वडील तुमचे हा वडील. हा 3 गावचे लोक येते रोज सकाळी हा घरी. हा 3 गावचे गावून नारायण शिंदे हा 3 गावचे लोक येत होते 3 लोक सकाळी येऊन बसायचे. हा कुणाचं काय न्याय निवाडा असेल ते सांगेल त्याप्रमाणे. हा म्हणून बाळूमामा त्याला म्हणत होते वडिलांना, हा. आई वडिलांना. हा आणि त्यांच्या त्या श्रद्धेने मला हे विकार गेलाय. विकार गेलाय म्हणजे साधा सुद्धा जायला नाही. एवढी वर्ष आता किती वर्ष झाली, एवढी वर्ष त्यात टिकायचं म्हणजे दवाखान्याला नेलंय, काय काय दवाखाना केलं, काय काय केलं, भयंकर केलं. आता बी कळते आणि माना बी कळता ह्याच्यातच असायचे लोक गावात. तुम्ही खरंच लई म्हणजे फार सहन केलाय तुम्ही. म्हणजे तुम्हाला त्यावेळेला बघितलंय मी डोळ्यांना की काय करायचं कळायचं नाही तुम्हाला. दादाच माहित आहे जास्त. हा होय. पप्पासनी माहित आहे होय. ते आहे सोडा बरंच ते म्हणजे काय ते दिवस आठवण आलं तर हा. परत कसं तरी होते. त्यातून तरलंय कसं एवढे म्हणजे खरंच ह्या आजारातनं एवढं तारून न्यायची ताकद देवाने दिली. त्याशिवाय आमच्या हातनं काय होणार आहे तोच बघणार मग सगळं. हा, आम्ही निमित्तच की. होय. त्याच्यामुळेच एवढी ताकद आली. नाहीतर तेवढं सहन करायची ताकद बी तोच देणार आम्हाला. आजारी माणसाला पण संकट देणार, बी तोच देणार. आजारी माणसाला पण देणार आणि सेवा करणाऱ्याला करणाऱ्याला देणार, पण देणार. घरातल्यासनी पण देणार. होय, होय. आणि मेन म्हणजे पोरासनी किती बुद्धी आमच्या, हा तेवढी लहान असतापैकी पोरांनी सुद्धा आमच्या केवढं सहकार्य केलं आम्हाला. हा दवाखान्यात गेलो तर मागची सगळं सांभाळायची मुलंच की आमची, होय, 3 होय. मुलंच की, होय, होय. लहान लहान. होय, तेवढं घर सांभाळणं म्हणजे साधी गोष्ट आहे. होय, होय. संदीप, सागर आणि राणे, राणेनं तरी होय. सगळ्या ठिकाणी सुद्धा होय, भरपूर होय. हे केले. आम्ही कसं बी दवाखान्यात बसून काय देतील ते आम्ही खाऊ. कष्ट करून खायला आणि शिकवलं. भाऊ आमचा सगळं हा बघायला, हा तेव्हा कोण भावकी तरी आम्हाला सहकार्य लागती. हा, हा. बघा तुम्ही बोलत नाही म्हटलं खरं केवढं बोलला सगळं. मग ते सांगतोय काय आठवलं तसं. सुटायला पाहिजे, हा? सुटायला पाहिजे, सुचलं की आता विचार करून सुटायला पाहिजे. असं म्हणजे काय सुटत नाही. तंद्रीच आहे. माहित नाही. हा. ते तंद्रीत माझं मला सुद्धा एक वेळेला काय मी बोलतोय काय संतोष नाव एक वेळेला आठवत नाही. आठवत नाही. समोर बघतोय पण नाव काय असं हा एवढे हे व्हायला लागले मला. हा 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 काय होते काय सांगतो एकाचं नाही. बरोबर. पण तरी सुद्धा आता सुद्धा हा. फिट येते काय काय येते काहीच नाही. हा फिट आली म्हणाल्या डॉक्टर आले, इंजेक्शन केले, त्यांच्या पाठीने पळायला लागला. कोण आजारी आहे म्हणणार नाही. कोण आजार आहे? हा कुठल्या टेलरला फितात ती हा हा. टेलर बसवाय म्हणजे कामाला. एवढ्या वेळा झालाय फिट येण्याचं तर एवढ्या वेळा झालाय. महिन्यातून एक वेळ आहेच महिन्यातून एक वेळ आहे. आहे पण काय आणि उठून याच्यावर झोप लागल्यासारखं हा झोपेत नाही उठलं. हा. झोप लागल्यासारखं झोपेत न उठलेलं आहे. बरं. त्याच हे आहे. पण आहे. त्याने काय केलंय हम्म. माझं मला आता वाटतंय की त्याने एक आज्ञा घातलाय आडना घातलाय. हम्म. म्हणे हम्म. की ते आज्ञा काढला तरी बिन शिफ्टीचा हनुमान कुठं उडी मारेल काय सांगताय. बिनशेफ्टीचा हनुमान. ते आडना काढायची हे आहे देरी आहे. आडना काढला की उडी मारला हनुमान. हं? म्हणजे आज्ञाला धरून बसलाय म्हणा मामा. हा त्यानं आज्ञाच काढून सोडला याला. हा ते काय विषयच नाही. म्हणजे त्यानं आडना घातलाय म्हणजे ते निघायचा काय संबंध नाही. कुठलं काय काम करावं अपमान नाही. म्हणजे असं हे करून हे करत तर मला असं म्हणतील लोक, हे तिने म्हणणार नाही, मला म्हणतील हे बघणार नाही. हा हे करायचं तर करायचंच, मनापासूनच करायचं. हा महाराज सुद्धा काय तर करायचं तर हे मनापासूनच करते. हा हा हा. ती महाराज तरी मी करावं काही म्हणणार. असं काय म्हणणार नाही. हा एवढं मनान स्वच्छ आहे. हा हा हा. मी तरी बऱ्याच वेळा बघतोय तुम्हाला मामांची बकरी आले की तुम्ही इथं दर्शनाला जातायच. होय. हा बकरी आले की जातायच. आमोशाला तर तिकडं आदमापूरला जातायच. एवढे म्हणजे बघतोय सेवा. मला वाटतं आमच्या सचिन बरोबर पण एकदा तुम्ही गेला होता. एकदा का 2-3 बरेच 2-3 वेळा गाडीवरनं गेला होता.
म्हणजे एवढी भक्ती आहे तुमची म्हणूनच ते आडनाव निघत नाही अजून. होय, आज्ञा त्याने घालून टाकला. हा. बरोबर. असं चला मग एवढं तुम्ही आता बोललात आमच्याबरोबर, तुमचा अनुभव सांगितला त्याबद्दल धन्यवाद. तुमचा हा आडनाव कधीच निघू नये अशी मामांच्याकडे मी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. आज्ञा ते काढतच नाही, हा त्याच्यावर औषध नाही, हा काय नाही. हा. आता सहज बोलायला लागले फिटा फिट येणारच. फिट आली म्हणून शक्ती कमी करतो. हा आज्ञा म्हणजे काय, या शरीराला जादा शक्ती द्यायची नाही, हा हा मर्यादेतच ठेवायचं. हा म्हणजे अन्याय मला कोण काय करणार आहे म्हणून तो आज्ञा. हा हा हा. बरोबर आहे. गर्वान वागायचं. देवाला सुद्धा विचारणार नाही अशी म्हणजे शक्ती ती आज्ञा जर निघाला तर देवाला सुद्धा विचारणार नाही ही मूर्ती. हा हा हा. बरोबर आहे की, बरोबर आहे की, बरोबर आहे की. अन्याय करायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही. बघणार नाही, बघणार नाही, बघणार नाही. काय मती कुठे फिरेल काय हा, सांगता काय सांगता येत सांगता येणार नाही. म्हणून तो आडनाव म्हणून घातलेला ते आहे. बघून मला आज्ञा घालून सोडला. हा हा हा. याला ह्याच्यातच अडकून सोडायचं. हा. नाही ते कुठं कुठे उड्या मारत जाईल नक्की चालला. म्हणजे असा आडनाव घाललाय म्हणायचं मला. म्हणजे शक्ती वाढच नाही. शक्ती वाढ असली तर मग कुठे काय केलं असतं काय काय माहित. केलं असतं काय सांगता येईल. बरोबर. भारीच आडनाव घातलाय, चांगलाच आडनाव घातलाय. वाढतात. हा.